वळत पुढच्या बातमीकडे जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाबाबत विचारणा करणाऱ्या तरुणाला मारहाण झाली आहे। भाजपच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। अजय बनकर असं मारहाण करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव आहे। गावातील जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामात घोटाळा झाला का, नळाला पाणी केव्हा येणार अशी विचारणा या तरुणांनी गावातील बैठकीमध्ये करताच या तरुणाला गावातील संदीप पंडित, शुभम पंडित, अनिल पंडित, भास्कर पंडित या भाजपच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना आता समोर आली आहे। बातमी जालन्यात आहे। जाफराबाद तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आणि याच कारणावरून एका तरुणालाही मारहाण झाल्याचं समजतंय। मारहाण करणारे सर्व हे कार्यकर्ते भाजपचे असल्याची माहिती मिळते। तर आता या सगळ्या संदर्भात त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजय बनकर असा मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। लक्ष्मण, त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं आणि मारहाण करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर आता काही कारवाई केली जाते का? निश्चितपणे आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशन अंतर्गत गावागावांना पाणी पुरवठ्याची योजना राबवण्यात आलेली आहे। मात्र या योजनेचं पाणी गावात येत नसल्यामुळे या तरुणांना त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता। मात्र दरम्यान त्या गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की त्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केलेली आहे। 8 ते 10 जणांनी त्या कार्यकर्त्याला मारहाण केलेली आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आता या कार्यकर्त्याकडून टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलीस मात्र या प्रकरणी आता चौकशी करतायत। हे कार्यकर्ते काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच त्या जलजीवन मिशनच्या पाण्यावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे। आणि जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आहे पंडित, त्यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे। निश्चित, आणि आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।